मत मत खोलो या मत खोलो, थंडीला वारा आता है, मत खोलो। हवा आती है ना इसलिए बोलते। मेरी मम्मी का हिंदी देखो आज भैया, मत खोलो मत खोलो। ऍक्सेंट नाही ग। मम्मी हसत होती आणि नेहा रडायला लागली होती। तू सगळ्यांना आनंद वाटतेस ग, आनंद। मी पप्पांना, अंकिताला आपण एक प्रश्न विचारू, असं काहीतरी सांग की काहीतरी मी इम्प्रूव्ह करू शकतो, असं काहीतरी सांग। 2 तास लेट जाण्यापेक्षा स्टोरी लय भारी काढली छकुलीने, दाखव रे छकुली स्टोरी, किती नंबर काढली। तर कसला भारी दिसतंय बघ ते, एक नंबर व्ह्यू। शिवाय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत तुमचं नवीन ब्लॉग मध्ये, माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आलोय नाश्ता करायला, खाली झोपलो नाहीच अजून, झोपलो नाहीच, नाश्ता करायला। मला तर चांगला झुलका नाश्ता करून उठवायला आलो नसतं तर तुम्ही झोपले असताय ना। पण बेलचा आवाज नाही तेवढा आदित्य तो नाही येते, हो नाही बेलचा आवाज, सुरू सुरू काहीतरी असं झालं। नाश्ता करू आणि मग झोपू आणि मग जायचं तिकडे जाऊ, बघत राहा ब्लॉग। चला ते काल टाकले भाऊ, सकाळी मी झिंड्याची टाकली, आता बघितली। अरे बापरे, काय झालं आता, इथं आल्यावर कळले आता आम्हाला, मला आता जस्ट कळले, आम्हाला नाही, मला तुझ्यामुळे मला आलं। आम्हाला वाटत होतं आम्ही दोन तीन असं दिवसच आहे की 2-3 दिवस तेवढे आहे, पण आता आमचा 1 दिवस एक्स्ट्रा वाढला आहे, कारण मी चुकून 1 दिवस पुढचं रिटर्नचं तिकीट काढलं आहे फ्लाईटचं, आणि इकडे मी तेवढं हॉटेल बुकिंग पण घेतलं नाही आहे, इकडे 3 दिवसाचं आहे, आता अजून 1 दिवसाचं वाढणार, 4 दिवसाचं होणार। नाही ब्लॉग आहे आता नाश्ता वगैरे करून झोपायला जाणार आहे डायरेक्ट। त्यांचं चेक इन चेकआउट का त्याचं 11 वाजता असतं, 11-12 वाजता चेकआउट, 11-12 पकडायचं। उद्या 12 वाजता येस, रात्रीच्या का चेक इन चेकआउट दोन्ही। स्टोरी लय भारी काढली छकुलीने, दाखव रे छकुली स्टोरी, एक नंबर काढली। काय रे, मी रात्रभर चाललोय माहिती का, आता मला झोप आली, टेन्शन, नाश्ता पण झाला आता, अडकलो मी। गाईज आता किती वाजले मध्ये, 3:50 झालेत, ऑलमोस्ट 4 वाजायला आलेत, डायरेक्ट झोपून घेतलं होतं। मग आम्ही आता 1-1.5 तास खाली इथेच जेवण केलं, जिकडे सकाळी नाश्ता केला नाही इथं बसून, तिकडेच जेवण वगैरे केलं, आणि मग आता जे आम्ही ओंकारेश्वरचा प्लॅन होता की ओंकारेश्वरला जाऊ, तर थोडा स्किप झालेला आहे, कारण खतरनाक दबून गेलो होतो मी, तर डायरेक्ट उठलोच नाही, सगळ्यांचं आवरून झालं तरी मी झोपलोच होतो। त्यामुळं आता प्लॅन असा आहे की इंदोरमध्ये फिरू, कुठेतरी मॉल वगैरे किंवा काय स्ट्रीट शॉपिंग वगैरे, किंवा इथलं फूड वगैरे खूप फेमस आहे, तर ते ट्राय करू असा प्लॅन आहे। बघू जसं जसं होईल, जसं जसं होईल तसं मी ब्लॉग घेत राहील, तुम्ही बघत राहा। चला, मॉल आहे का असं काहीतरी हे वाटतंय ना, वाड्यासारखं ना, वाड्यासारखं वाटतंय, सिटाडेल मॉल, फिनिक्स सिटाडेल मॉल इंदोर। हो, हे सगळे शॉपिंगला गेलेत आणि मी इथं गेम खेळतोय, हे बोर लोक आहेत, चालू आहे ना। चलो मिशन, दोन मारायचं, 2 इथं बघायचं, 2 आणि 3 नंबरची मारायचं। नाईस, थोडा जरी हल्ला ना तरी मी अच्छा हो का।
आता मी चल जा. थांब ना, राऊंड मिळतात ना अजून. ओ पडलं. असू ब्लॉग थांबलाय कारण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे मला खरंच ऑनलाईन गेम्स आवडतात. मी बऱ्याचशा ऑनलाईन गेम्स खेळतो. त्याच्यामधली माझी फेवरेट आहे म्हणजे माइंड्स, जी की OneWin वेबसाईटवर आहे. तुम्ही याच्याबद्दल नक्कीच ऐकलं असेल. तुम्हाला माहिती आहे का, देर इज 100% वे टू चीट दिस गेम. माझा फ्रेंड आहे यश, तो ती हॅक वापरतोय आणि त्याचे पैसे मल्टिप्लाय करतोय. एक साईट आहे जी प्रेडिक्शन देते विथ प्रोबॅबिलिटी ऑफ 100%. मी ते ऑलरेडी ट्राय केलंय आणि माझ्या बाबतीत ते वर्क पण झालंय. मला जस्ट एक लिंक फॉलो करायची आहे, जी मी कमेंट सेक्शन मध्ये पिन केलेली आहे, आणि क्लिक करायचं गेट सिग्नल. त्याच्यानंतर हा हॅक तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली तुम्हाला कुठे क्लिक करायचं जिंकण्यासाठी. इट्स एक्झॅक्टली लाईक द साईट. तुम्ही नंबर ऑफ माइंड्स चूज करू शकता. बट हा, बी केअरफुल. तुमच्याकडे लिमिटेड नंबर ऑफ प्रेडिक्शन्स आहेत जे तुम्ही तुमच्या ऍडव्हान्टेजसाठी यूज करायचे. सो जस्ट इमॅजिन, तुम्ही फक्त तुमचे पैसे मल्टिप्लाय नाही करणार, तर तुम्हाला बोनस पण मिळणार आहे. सो कसली वाट बघताय? कमेंट सेक्शन मध्ये मी कमेंट पिन करून ठेवली आहे, त्याच्यामध्ये लिंक आहे. लवकर जाऊन क्लिक करा टू बी द प्रेडिक्टर ऑफ दिस गेम, कारण ही लिंक कधीही डिलीट होऊ शकते. पुढे एक्झिटला काय खतरनाक मॉल आहे बघा. बापरे, काहीतरी असं वेगळं पॅलेस वाटते. देवा, फिनिक्स फेस्टिवल आमचं झालं. आता थोडी शॉपिंग, थोडे गेम्स खेळून मिळून. समोरनं काहीतरी भारी दिसतंय मला. इथनं बघ ना, असा व्ह्यू बघ ना. हा, क्वालिटी दिसतोय ना एकदम. उज्जैन महाकालच ना. आता ठरवा. अरे खरं भारी दिसतंय. भारी दिसतंय यार. मी इतक्या वेळा इंदोरला आलो असेल, मी फर्स्ट टाइम बघितला मॉल असा. इंदोरला यायचो, काय जे काम असं ते करायचो, घरी जायचो, फिरायचोच नाही असं कुठं. फर्स्ट टाइम बघितलं मी असं मॉल बिल. अरे किती लोक तिकडे फोटो काढतात. बापरे, खतर नाही. नऊ 58 झालं तर इथं इंदोरमध्ये डेंजर थंडी आहे. कोण तिकडून गेले? कोण? मत खोलो थंडीला. वारा आता है, मत खोलो. नहीं, वारा आता है, मत खोलो. मेरी मम्मी का हिंदी देखो. अच्छा. भैया मत खोलो. काय बोलायचं? बापरे, हा लई तुझ्या आवाजातलं ते हे दिसलं. ऍक्सेंट म्हण ना.
ऍक्सेंट नाही ग. मग काय म्हणायचं? बापरे, मगाशी फक्त मम्मी हसत होती आणि नेहा रडायला लागली होती हसून हसून. मला त्यांना बघून जास्त हसायला तू हसत होती, तुझ्या डोळ्यात पाणी येत होतं हसून हसून. ही तुला हसताना बघून हिला हसायलाच होतं. तिचे पण डोळ्यात पाणी यायला लागलं होतं. बापरे. काय येत होतं? हं? तिला पण रिझन माहित नाही, फक्त मला बघून हसू येत होतं बस. म्हणजे माझ्यावर हसती ती. अंकिता टॅप कर. आदित्य, हा, माझ्यावर हसती ती, तुला लक्षात येते का? हसलंच पाहिजे. काय तू रे? सगळ्यांना आनंद वाटतेस ग. आनंद. आजचा दिवस खूपच असा डेंजर गेला आहे. सकाळपासून आम्ही पहाटेची फ्लाईटमुळे ना झोप नाही झाली, काय नाही झाली. तरी आम्ही काय काय फिरलो, गेम्स इतक्या खेळलोय मी. तर पहिला ना 1-1.5 तास तर मी एकटा खेळत होतो पूर्ण गेम्स. आणि मग मम्मी पप्पा दुसरीकडे गेले होते, चकुली नेहा दुसरीकडे ते शॉपिंग केली त्यांनी वेगळी केली. मी फक्त गेम्स खेळत होतो. नंतर हे सगळेजण आले, मग आम्ही थोडासा टाइमपास केला. सो ट्रिपला स्टार्ट तर खूप मस्त झालेली आहे. उद्या 27 तारीख आहे ॲक्च्युली, आणि उद्या 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर आता मम्मी पप्पांना, अंकिताला आपण एक प्रश्न विचारू. अरे यार, अरे नॉर्मल, की माझ्यामध्ये लग्नानंतर एखादा चांगला चेंज काय वाटतो? लग्नानंतर की हा आदित्यमध्ये हा बदल झाला, चांगला चेंज. काय बदल झाला याच्यामध्ये? चांगला. धार्मिक झाला, धार्मिक काय झाला? धार्मिक झाला. हा, तो आहे. ओ येस, हा ते तर झालं. अजून नाही, तोच मेन आहे. बाकी तुझं सगळं आहे. कुटुंबाची त्याला म्हणजे लहान वयात चांगली हे करतोय, हा, कुटुंबासोबत काळजी घेणार. हा, काळजी घेणार. जाऊ दे, चांगलं ऐकायला मजा नाहीत. काहीतरी वेगळं वाकडं बोल मम्मा. बोल तू. हा, तुझ्या कानाला तीच सवय झाली ना. हा, बरं वाटतं. नाही, पण आता पप्पा म्हटले ते बरोबर आहे. तुझ्यात हाच बदल झाला. हर हर धार्मिक महादेव. झाला. अंकिता तू सांग विचार करते. लवकर. बदल नेहाला विचार ना, काय बदल झाला? नेहाला तर जे बदल पाहिजे ते झालेच नाही अजून. झाडा झाला. मी सगळं निगेटिव्ह तू सांग, पण ती सांगेल काय चेंज केलं पाहिजे आता. असं सांग की काय चेंज केलं पाहिजे. असं काय चेंज मी केला पाहिजे सांग. काय? अहो म्हणायचं काहीतरी, आणि मी नाही, gym पण करणार न्यायाची पण होते चांगली करणार. काळजी होतो, बघतो ना, काळजी चांगली होती. काय काय ते मान्य आहे मला. ते तर खरंच असं मान्य. म्हणजे की घरचंच नाही, सगळ्यांनी न्यायाची पण सगळ्यांनी छकुली आता तू पण बोल काहीतरी चांगलं यार. काय हे चाललंय? जगाने बघितलं आता. जग कुठलं जग? पहिली काळजी बघितली. बहिणीच्या तोंडाचं मांस गेले ते बघा पहिलं. हा, म्हणजे चष्मा नाकातनं पार खाली पडला. बोलशील का पटकन? चल, अरे मला आठवते ना. आठवत नव्हतं लगेच, असं इन्स्टंट सुचलं पाहिजे. अरे चांगल्या गोष्टी लवकर नाही आठवत. वाईट पटकन येते तोंडात. तोपर्यंत नेहा सांग मी काय चेंज केलं पाहिजे. लिस्ट जिम सोडून सांग. जिम तर मी करणारच आहे, त्यामुळे ते सोड. जिम तर मी करणारच नाही, असं करणारच आहे. चेंज म्हणजे माझ्या हिशोबाने अजून चेंज लवकर जर उठला. हा, हे करू शकतो, हे करू शकतो. लवकर उठलं पाहिजे, लवकर जिमला गेलं पाहिजे. टाइम दुपारपासून स्टार्ट नाही, सकाळपासून स्टार्ट झाला पाहिजे. ओके, दिस आय कॅन डू. कॅन डू. नाही ते करेल. चल, ते आहेच या वर्षीच्या प्लॅन मध्ये, ते आहेच. हा, काही नाही, बता. बदल झालाय. आम्ही असंच आहे का आहे? मग काय चेंज केलं पाहिजे? करायचा. बाकी तू म्हणजे अतिशय उत्तम मुलगा आहे का? मुलगा आहे, अतिशय उत्तम भाऊ आहे. त्याच्याहून नाही, मग त्यापेक्षा छकुलीचं हे तोंड बघायला मजा येईल. सर्वोत्तम नवरा आहे. नवरा आहे काय ग बायको? काय ग बायको? ते तर बरोबर आहे. मी त्याचं नाही म्हणत आहे. त्याचे जे हॅबिट्स आहेत ना, त्याच्यावरती फक्त मला प्रॉब्लेम आहे. हॅबिट्सवर प्रॉब्लेम आहे तुला. ह्यांनी सांगितलं सांगू नको, डिफरन्स आहे. मला तर हेच वाटतं की तुझं
वेळेत गेलास तर कुठे जायचं असेल तिथे 2 तास लेट जाण्यापेक्षा रोजचा टाइम जो दिलाय त्याचा एक्स्ट्रा टाइम. अच्छा ठीक आहे, टाइम थोडंसं फॉलो केलं पाहिजे असा विषय. वेळेला महत्व दे, वेळेला महत्व, उद्यापासून बघू आता, नाही तर स्टार्ट करणार वेळेला महत्व दे. बापरे, कायचं सूप आलेलं आहे मस्त, सूप वगैरे पिऊन घेतो. डेंजर. मी झोपलो होतो आता येऊन तिकडनं मॉलवर नाही येऊन मी झोपलो होतो, परत उठलो. आता सूप आलेलं आहे मस्त, सूप पिऊन घेतो. साथ में लाओ.